हॅलो, नमस्कार। भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही? दिसते की नाही एकदम हॉटेलसारखी छान अशी भाजी। आपण आज बनवलाय पनीर मसाला। चला माझ्यासारखा पनीर मसाला बनवायला शिकवते। एकदम झटपट, कमी मसाल्यामध्ये आणि एकदम स्पायसी असा पनीर मसाला। चला त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ। खूप कमी मसाले वापरणार आहोत आज आपण। असं नाही की पनीर मसाला बनवण्यासाठी पूर्ण जगभरातले सगळे मसाले पाहिजे, असं काहीच नाहीये। हा पूर्णपणे गैरसमज आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि लसूण, कांदा आणि टोमॅटो छान असं तेल टाकून परतून घेतलं आणि त्या सर्वांची एकत्र पेस्ट बनवली। पनीर कापून घेतलं आणि तव्यावर असं फ्राय करून घेतलं। कुणी फ्राय नाही करत, पण शक्यतो फ्राय करूनच घ्या। कढईमध्ये तेल टाकलं। आपण वाटलेली पेस्ट टाकून घेऊ। तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। आता त्यामध्ये मसाले ॲड करूया। लाल मिरची टाकून घेऊ। पनीर मसाला टाकू। थोडीशी धना पावडर, थोडासा घरी बनवलेला काळा मसाला टाकू आणि हळद पावडर टाकून घेऊ। थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली रंग येण्यासाठी। पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। ग्रेव्हीचा कलर किती छान आलेला आहे बघा। अगदी कमी वेळेत आपली भाजी बनवून तयार होणार आहे। दिसते की नाही एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही। पनीर मसाला बनवायला गृहिणींना असं वाटतं की घरामध्ये हे नाही ते नाही, मग कसं बनवायचं। हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी। एकदम कमी साहित्यामध्ये आपण आज पनीर मसाला बनवलाय। घरात जेवढं साहित्य उपलब्ध होतं तेवढ्या साहित्यातच बनवलाय आणि एकदम परफेक्ट बनवलाय। आता फ्राय केलेलं अर्ध पनीर आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि अर्ध पनीर तसंच ठेवू। ते नंतर टाकू उकळी आल्यानंतर। मसाल्याच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आहे। पनीर मसाल्याची ग्रेव्ही थोडीशी घट्टच असते, त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही। हे बघा उकळी आली। आता उरलेलं पनीर पण त्यामध्ये टाकून घेऊ। भाजीचा सुगंध येतोय मला, तुम्हाला पण येतोय का? येत असेल तर चांगलंच आहे। अशा प्रकारे पनीर मसाला एकदा नक्की ट्राय करा। आपला पनीर मसाला बनवून पूर्णपणे तयार आहे। चला आता खायला घेऊ। हे बघा असं पूर्ण ताट सजून घ्यायचं। कांदा, लिंबू, थोडीशी काकडी आणि मस्त ताट घेऊन बसायचं आणि ताव मारायचा। या खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही ते कमेंट करून नक्की कळवा।